भाजपच्या माधवी लता आहेत, तर दुसरीकडे एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी पिछाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळतं। हैदराबाद मधले दोन कल दिसतोय, भाजपच्या माधवी लता या आघाडीवर आहेत, तर एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी हे पिछाडीवर जाताना पाहायला मिळत आहेत। देशभरामध्ये जी सगळ्यात नावं चर्चेत होती या निवडणुका त्यांचं तिथं नव्हतं। पण थांबा, राजू वाघमारे, तुम्हाला पटतं की भारतीय मुसलमानांना पाकिस्तानातल्या कुठल्या मंत्र्यांनी आवाहन केलं म्हणून ध्रुवीकरण झालं? नाही, पण काही मुसलमानांना पाकिस्तानाच्या मंत्र्यांनी आव्हान केलेल्याचा फरक पडतो। इकडचे काही मुसलमान त्या पद्धतीचे विचाराचे आहेत। आपल्याला बॉम्बस्फोटामध्ये ते मुसलमान त्या पद्धतीचे दिसले, टेररिस्ट हल्ल्यामध्ये ते मुसलमान त्या पद्धतीचे दिसले। त्याच्यामुळे सगळेच मुसलमान तसे आहेत असं आम्ही म्हणत नाहीये, केसरकर साहेब पण तेच म्हणतायत। पण काही मुसलमानांना त्याचा फरक पडतो आणि त्याच्यामुळे काही गोष्टी या मगाशी हेमंत देसाई म्हणाले की इम्रान खानने तर कौतुक केलं होतं, मग पंतप्रधानांचं कौतुक केलं होतं। आता ते काय त्यांनी बोलावं हे इकडचे नेते कसं काय सांगू शकतील? ते उद्या काही म्हणतील। अत्यंत बालिश युक्तिवाद आहे, हा इतका बालिश युक्तिवाद आहे की याला काही अर्थच नाही। म्हणजे आणि वाघमारे, तुम्ही काँग्रेसमध्ये असताना अशा पद्धतीने बोलत होतात का? अजिबात बोलत नव्हतं तुम्ही। एक मोठी बातमी आपण बघतोय, अमरावतीमध्ये नवनीत राणांना मोठा धक्का बसलेला आहे। काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे 3539 मतांनी आघाडीवर आहेत। नवनीत राणा या पिछाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे जवळपास 3500 मतांनी आघाडीवर। नवनीत राणा ज्या मागच्या 5-1 वर्षांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या भाजप सहयोगी खासदार, जेवढी चर्चा आपण मगाशी त्यांचं नाव ऐकलं, माधवी लतांची आता चर्चा झालेली आहे। माधवी लता आता एक त्यातला नवीन चेहरा आहे, त्यांनी थोडंसं पिछाडी टाकलं। अभिजित ब्रह्मनाथकर काहीतरी मुद्दा मांडत येते। मला असं वाटतं की दक्षिणेतलं जे तेलंगणा हे राज्य आहे, इथं भाजपला फार मोठी आशा आहे, कारण बीआरएसच्या जागा कमी होतील आणि भाजपच्या जागा वाढतील या दृष्टिकोनातून भाजपनी रणनीती आखली होती। आणि कमलेश, इथं माधवी लतांना तिकीट द्यायचं भाजपनी 6 महिने आधी ठरवलं। त्यांना प्रोजेक्ट करत आणून असदुद्दीन ओवैसींना त्यांनी हैदराबादमध्येच गुंतवून ठेवलं। त्याचा एक फायदा असा झाला की त्यांच्या जागा 4 वरून 6 नक्की होतील असं मला तेलंगणात वाटतं। आणि तिथे काँग्रेसचं सरकार असून भाजप वाढताना आपल्याला दिसून येईल। आपण जर तेलंगणाकडे आपल्यासोबत केसरकर साहेब आपल्याकडे जातील आपल्यासोबत, त्यांना आपण हे प्रश्न राज्याचे विचारून घ्या। केसरकर साहेब आणि निलमताई आपल्यासोबत अजूनही आहेत। महाराष्ट्रामध्ये म्हणजे केसरकर साहेब, कोकणातला मग अशी निकाल बघत होतो, नारायण राणे पिछाडीवरती होते जेव्हा शेवटचे कल आमच्याकडे आले तेव्हा। तिसऱ्यांदा आमच्या चर्चेत असा विषय निघाला की नारायण राणेंचा ऑलरेडी तिथे 2 निवडणुकांमध्ये, त्यांना एका निवडणुकीत ते स्वतः, नंतरच्या निवडणुकीत त्यांचे सुपुत्र आणि नंतर ते स्वतः एका पोटनिवडणुकीत हारले होते। राणेंसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची, पण एक इंटरनल फ्रिक्शनचा मुद्दा तिथे आला होता की किती मदत झाली आहे पक्षाची। तुमच्या पक्षाकडनं संपूर्णपणे मदत झाली आहे राणेंना असं सांगू शकाल का? आणि मग तसं झालं असेल तर मग ते कलांमध्ये, सुरुवातीच्या कलांमध्ये तर दिसत नाहीये की नाही बघा, आता नारायण राणे आघाडीवर आहेत आताच्या याच्याप्रमाणे, आताच्या फेरीमध्ये पुढे मागे होत असतो सातत्याने कल। परंतु आपण जर आमच्या मतदारसंघामधली आकडेवारी बघितली तर सर्वात जास्त बहुमत हे त्यांना तिथून मिळतंय। त्याच्यामुळे आम्ही मनापासून काम केलेलं आहे आणि ते विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे। आता इथून पुढे सगळी तिथली समीकरणं बदलतील, कारण तुम्ही जिकडे राणे असायचे तिकडे तुम्ही नसायचे असं पूर्वीचं इथलं समीकरण होतं। आता ते सगळं बदललं असं आपण म्हणू शकतो। म्हणजे कोकणातली इथून पुढे समीकरणं खूप वेगळी असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष करून। कोकणाच्या हिताच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र काम करणं आवश्यक आहे। शेवटी आमचं सुद्धा रिजन आहे, त्याची सुद्धा प्रगती झाली पाहिजे, तर सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। जी 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 धन्यवाद केसरकर साहेब, तुम्ही या चर्चेसाठी आमच्यासोबत वेळ काढलात। निलमताई, आता तुम्हालाही आम्हाला जाऊन देतात आता, म्हणजे जसं म्हणाले केसरकर साहेब की पिछाडीवरती आहेत, नारायण राणेंनी आता आघाडी घेतली आहे।